नमस्कार, मी सतीश शिंदे, चिखली जिल्हा बुलढाणा. महाराष्ट्रातील तमाम सुतार समाजातील कारागीर बांधवांच्या वतीनं मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि या राज्याचे उद्योगमंत्री आदरणीय उदय सामंत साहेब, आपणा सर्वांना ही माझ्या समाजाकडून कारागीर कामगार बांधवांच्या वतीने विनंती असेल की कृपया तुम्ही किमान आमच्या व्यवसायाकडं थोडंफार लक्ष दिलं पाहिजे. एकीकडं अनेक वर्षापासून आम्ही निवेदनाच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो आहे की प्लास्टिक, सिमेंट, लोखंड यांच्या या आक्रमणामुळे आमच्या व्यवसायावर प्रचंड गदा आलेली आहे. व्यवसाय मिळत नाही. राजकीय व्यवस्थेमध्ये आम्हाला कुठलाही स्थान नाही. कोणताही लोकप्रतिनिधी आमच्या या गंभीर विषयाबद्दल कुणी बोलताना आढळत नाही. मग या राज्यामध्ये सुतार समाजातील कारागिरांनी, कामगारांनी फक्त आता गुलामगिरी करायची का? एकीकडे इतर मोठ्या मल्टीनॅशनल कंपन्या आमच्या उद्योगावर आक्रमण करत आहेत आणि यांच्याकडे आपल्या शासकीय निधीमधून होणारा कामाचा पुरवठा सुद्धा यांच्या मार्फत करावा अशा प्रकारचं जर शासकीय आदेश निघत असतील तर या राज्यातील कारागिरांनी आम्ही काय करायचं? आमच्याकडे आधुनिक व्यवसाय करायचं म्हटलं तर साधन सामुग्री नाही, भाग भांडवल नाही आणि आम्ही जर बँकेत गेलो तर आम्हाला कोलेट्रल मागतात. मग आम्ही या आक्रमणामुळे आमच्या व्यवसायावर जी गदा आलेली आहे यामधून आम्ही कसं सावरणार? आमचा व्यवसाय कसा करावा व आमचा प्रपंच कसा चालवावा? आज जर आपण सर्वांनी आमच्याकडे असं दुर्लक्ष केलं तर येणाऱ्या काळात आम्हाला या मोठ्या कंपन्यांकडे थेट गुलामगिरी करावी लागेल. दुसरा आमच्याकडे कोणताही पर्याय दिसत नाही. आमदार निधी असेल, खासदार निधी असेल किंवा इतर कुठल्याही निधीमधून होणारी सर्व शासकीय कामे या मोठ्या फर्निचर कंपन्याकडं करावा असा आदेश शासनाकडे आहे. मग असे आदेश शासन काढते याचा अर्थ शासन आमच्यावर अन्याय करताय का हा प्रश्न आम्हाला पडलाय. आमच्या हातामध्ये कला आहे. आम्ही पारंपरिक कारागीर आहोत. एकीकडे मोदीजी आमच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी विश्वकर्मा योजना राबवतात आणि दुसरीकडे महाराष्ट्र शासन फर्निचरचा पुरवठा करण्याचं काम गोदरेज कंपनीला देतं. हा विरोधाभास नाही का? आम्ही निवेदन किती द्यायची, कुणाला द्यायची आणि निवेदनाला किती महत्त्व दिले जाते हे आपल्या सर्वांना माहिती आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला जाहीर विनंती याकरता करत आहे की कुठंतरी समाजानं सुद्धा दखल घेतली पाहिजेत. लोकप्रतिनिधी जे आहेत राज्यातील त्यांनी सुद्धा घेतले पाहिजेत आणि मीडियाने घेतले पाहिजेत, आपण घेतले पाहिजेत. एकीकडं आमचा समाज बांधव कुशल कारागीर आहे, परंतु त्याला आधुनिक यंत्रसामुग्री नाही, त्याच्याकरता भागभांडवल नाही आणि आमच्या व्यवसायावर इतर मोठे उद्योग करोडो रुपयांची लागवड लावून
व्यवसायात उतरले आहेत. आणि या व्यवस्थेमध्ये शासन आम्हाला मदत करण्याच्या ऐवजी एखादं टेंडर असेल फर्निचरचं, तर त्या फर्निचरचं टेंडर शासकीय आदेशमध्ये असं लिहिलं आहे की सदर फर्निचरचा पुरवठा XYZ या कंपनीकडनंच करावा, असं अख्ख्या राज्यात चालू आहे. मग आम्ही करायचं काय? मग ज्याप्रमाणे शेतकरी आत्महत्या झाल्यानंतर 1,00,000 रुपये घरी घेऊन मंडळी येत आहेत, फोटो काढत आहेत, पण त्याचप्रमाणे आता सुतार कारागिराची आत्महत्या महाराष्ट्राला बघायची का? मग आत्महत्या केल्यानंतर तुम्ही येऊन आम्हाला 1,00,000चा चेक देणार का आमच्या कुटुंबियात? हा तर सरळ आमच्यावर अन्याय आहे. प्लास्टिक, सिमेंट, लोखंड या उद्योगामुळं आम्हाला अक्षरशः उपासमारीची वेळ आलेली आहे. आम्ही बोलावं कुणाला? आमचं ऐकेल कोण? आम्हाला एखाद्या मंत्रीची भेट मिळत नाही, आम्हाला मुख्यमंत्रीची भेट मिळत नाही, आम्हाला मुंबईला यायला पैसे नाही, आणि आमच्याबद्दल कोणीही आधिकारिकपणे भांडताना दिसत नाही. मग या राज्यामध्ये आमचा वापर नेमका कशासाठी? फक्त मतदान करण्यासाठी आमचा वापर आहे का? आम्ही आमच्या मुलांना शिक्षण कसं द्यायचं? आमचं आरोग्य कसं राहील? आमचे घरदार कसे राहील? जर व्यवसायच नाही ते चालेल कसं? माननीय मुख्यमंत्री साहेब, आम्हाला आपणाला हात जोडून विनंती आहे की आम्ही काय मागतो आहे की आमचा जो रोजगार आहे, आम्ही करतोय, जे काम आम्ही कम करतोय तेच आम्हाला करू द्या. तुम्ही आम्हाला ऑर्डर द्या, आम्ही ते काम करतो आणि आम्ही आमचा उपजीविका करतो. बरं, हे करताना आम्ही जर एखादी वस्तू 10 रुपयात करत असेल तर तीच वस्तू ही मोठी कंपनी 50 रुपयाला शासनाला भेटते. पण एकीकडे शासनाचा पैशाचा अपव्यय सुरू आहे आणि एकीकडे आमच्यावर अन्याय सुरू आहे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि थांबवण्याची जबाबदारी आपण आदरणीय सरकार आहात, आपण आपलं पालन करते आहात. जनतेच्या प्रश्नाबद्दल जागरूक आपण असलं पाहिजे आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण विविध योजना आखत आहेत. त्याचप्रमाणे आमच्या सुतार समाजातील कारागिरांसाठी अशी योजना का नाही की त्या जिल्ह्यातील होणारी शासकीय कार्यालयातील फर्निचरची कामे किंवा फर्निचर संदर्भामध्ये शासन स्तरावरून होणारा पुरवठा तो स्थानिक फर्निचर कारागिरी सुतार समाजातील कारागीर बांधवांच्या कडूनच करण्यात यावा, असा आदेश आपण का काढू नये? बरं, दुसरी अजून एक गोष्ट महत्त्वाची की या मल्टीनॅशनल कंपन्या ज्या आहेत त्या ह्याच कुठतरी ऑर्डर घेतात आणि आमच्याच बांधवून करून घेतात, त्याच्यावर स्वतःचं स्टॅम्पिंग करतात आणि ते शासनाला देतात. म्हणजे आम्हाला थेट गुलामगिरी करावी का? आता विश्वकर्मा समाजानं ज्यांच्या हातामध्ये अत्यंत उत्कृष्ट कला आहे, या समाजानं आता धनाढ्य कंपनीकडं गुलामगिरी करावी का? हा माझा प्रश्न सरकारला आहे. आणि जर येणाऱ्या काळात अशा प्रकारची योजना जर झाली नाही तर शेतकरी आत्महत्या प्रमाणे आम्हालाही आत्महत्या केल्याशिवाय पर्याय दिसत नाही. व्यवसायच नाही तर मग जगायचं कसं? खूप गहन प्रश्न आहे. माझ्या सुतार समाजातील बांधवांना सुद्धा माझी विनंती आहे, कुठेतरी हा प्रश्न घेऊन आपण पुढे आला पाहिजे. किती दिवस आपण धार्मिकतेच्या नावावर फक्त गोलगोल बोलत राहणार? शासनाकडे आपला अधिकार काय आहे? शासन व्यवस्थेमध्ये आपला वाटा काय आहे?
आपण टॅक्स भरतो, सगळ्या प्रकारचे टॅक्स भरतो आपण. मग आपल्यासाठी योजना का नाही? मी आदरणीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उद्योगमंत्री आपल्या सर्वांना विनंती करतो की शासकीय निधीतून होणारी कामे त्या त्या जिल्ह्यातील त्या त्या सुतार समाजातील कारागिरांना देण्यात यावी, अशा प्रकारचं आपण जी आर काढावा आणि आम्हाला आमचा व्यवसाय करायला मदत करा. आम्ही दुसरं काही मागत नाही. आम्ही राजकीयमध्ये आमचा वाटा मागत नाही, सामाजिकमध्ये पण नाही, शासकीय कुठल्याही व्यवस्थेमध्ये आम्हाला काहीही नको. पण किमान पोटाला भाकर आणि अंगावर कपडा हे तेव्हाच मिळेल की जेव्हा आम्ही काम करू. आणि तोही जर आपण देत नसाल तर मग उद्याचा काळ खूप कठीण आहे. या विनंतीद्वारे आपण आमच्या सुतार समाजातील कारागिरांची दखल घेऊन आमच्यासाठी योजना बनवा. नव्हे, मी तर असं म्हणेल की 100% प्रत्येक जिल्ह्यातील शासकीय कार्यालयातून लागणारं सर्व प्रकारचं फर्निचर व खासदार आणि आमदार यांच्या निधीमधून होणारी सगळी कामे त्या त्या स्थानिक कारागिराला देण्यात यावीत. त्यामध्ये फर्निचरवाला असेल, इतर कुठला असेल तरच आम्हाला भविष्य आहे. अन्यथा गुलामगिरी किंवा आत्महत्या केल्याशिवाय पर्याय दिसत नाही. कृपया आमच्या भावनेचा विचार करा आणि कुठेतरी याच्यावर प्रभावी उपाययोजना करा. तूर्त आजच्या प्रसंगी हीच विनंती करतो आणि थांबतो.